कृष्णाई कान्हाई, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, विठाई जगत्र जननी, तुझा वेधू माझे मनी, तुझा वेधू माझे मनी, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई। नमस्कार मंडळी, भाषा अशा कशामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना पंढरीच्या वारीचे आणि विठोबाच्या दर्शनाचे वेध लागतात। विविध भागातले वारकरी अभंग आणि कीर्तन म्हणत आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेतात। हजारो वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ही वारीची परंपरा आहे। विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, संत ज्ञानेश्वरांचा हा अभंग आपण वाचतो तेव्हा त्याच्यातले किठाई हा शब्द वगळता सगळे शब्द आपल्या परिचयाचे वाटतात। पण किठाई हा शब्द आपल्याला अनोळखी किंवा नवखा वाटतो, त्यामुळे मग आपण त्याचा अर्थ शोधायला जातो। आपल्याच भाषेतला असा एखादा शब्द जेव्हा औचित आपल्या समोर येतो किंवा आजवर माहीत असलेल्या शब्दांच्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ आपल्याला जेव्हा लागेनासा होतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये त्या अर्थाला समजून घेण्याची असोशी जागी होते। ज्ञानेश्वरांचा हा अभंग वाचून काहीच असं होतं। त्यातल्या कृष्णाई कान्हाई प्रमाणे किठाई हा शब्द विठोबाला उद्देशून आहे हे आपल्याला कळतं खरं संदर्भानं, पण त्याचा नेमका अर्थ लागत नाही। अशा वेळेला मदतीला धावून येतात ते आपले शब्दमित्र म्हणजे विविध कोश। चला मग अशा काही कोशांच्या मदतीनं किठाई या शब्दाचा अर्थ आज आपण पाहूया। किठाई शब्दाशी ध्वनीचं सारखेपण किंवा साधर्म्य असणारा किट, किटण, किटणे हे शब्द मराठीमध्ये आहेत, जे मळणे या अर्थाने वापरले जातात। पण किटणं म्हणजे साधं मळणं नव्हे बरं का, तर खूप मळणं, इतकं की मळाचे थरावर थर बसणं। अंगाला कपड्यांना कीट येऊ शकतो, त्याप्रमाणे तेलाची चिकटी, भांड्याला लागून राहिलेला जळका अन्नांश, दातांवर जमलेला मळ यांना सुद्धा कीट किंवा किटण म्हटलं जातं। या बाबतीत कृपा कुलकर्णी यांच्या व्युत्पत्ती कोशाच्या पुरवणी आवृत्तीत ते म्हणतात, संस्कृत मध्ये मळ कृष्णवर्ण या अर्थाचा किट्टम हा शब्द आहे। या संस्कृत किट्टम पासून कानडी किट्ट हा शब्द बनला आणि गंज, तांबेरा या अर्थाने तो प्रचलित झाला। मराठीप्रमाणे हिंदीतही मळ या अर्थाने किट्ट असे शब्द आहेत, तर दुसरीकडे तमिळ भाषेत काळेपणा या अर्थाने किट्टम, किट्टिणम हे शब्द वापरले जातात। काळ्या रंगाचं अधिकपण दाखवण्यासाठी मराठीत सुद्धा आपण काळा किट्ट म्हणतोच नाही का। ज्ञानेश्वरांच्या या अभंगातील किठाई या शब्दाच्या बाबतीत तमिळ मधला हा अर्थ फार जवळचा आणि महत्वपूर्ण आहे। शिवाय किटणे या शब्दाचे मळणे, गंजणे हे अर्थ जर पाहिले ना, तर एक गोष्ट अगदी सहज आपल्या लक्षात येते, म्हणजे एखादी गोष्ट किटते, मळते तेव्हा ती काळी पडते, तेव्हा काळेपणाचं अधिकपण या अर्थानं अभंगातला किठाई हा शब्द विठोबालाच उद्देशून आहे हे आपल्या लक्षात येतं। संतांनी आपल्या लाडक्या विठोबाचा उल्लेख कधी काळतोंड्या तर कधी सावळा असा सुद्धा केलेला आढळतो। ज्ञानेश्वरांच्या या अभंगामध्ये विठाई, कृष्णाई, कान्हाई या इतर शब्दांप्रमाणे किट या शब्दाला आई हा प्रत्यय लागून किठाई हा शब्द तयार झाला। वारकरी संप्रदाय विठ्ठलाला माऊली म्हणजे आईच तर मानत आला। कृष्णवर्णीय विठ्ठलाला पांढरा, श्वेत या अर्थाने पांडुरंग असं सुद्धा म्हटलं जातं। मंडळी, या संदर्भात आपण आणखी एक संदर्भ बघूया। डॉक्टर मुब शहा यांनी संपादित केलेल्या वी का राजवाडे यांच्या नामादी शब्द व्युत्पत्ती कोशामध्ये हा संदर्भ सापडतो। तो असा आहे, लक्ष देऊन ऐका बरं का। गाव आणि भोवतालचं शिवार यांना पांढरी आणि काळी अशा दोन संज्ञा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत। गावातील घरठाणाची जागा म्हणजे पांढरी आणि शेत, कुरण वगैरे सगळं काळी।
पंढरीला मूळची पंढरी किंवा पांढरी असं सुद्धा म्हणत. जिथे सध्या विठोबाचं देऊळ आहे ना, तिथं पूर्वी शेत होती. या काळीचा जो देव त्याला काळ्या असं म्हणायचे. ह्याच काळ्याला सान्निध्याने मग पंढरीचा राणा असं सुद्धा म्हणायला लागले. राजवाड्यांच्या या टिपणामधली ही माहिती एका वारकऱ्याने दिलेली आहे असाही उल्लेख सदर कोशामध्ये त्यांनी केलाय. विविध शब्दकोशातले किटाईचे संदर्भ आपण पाहिले की कीट, कीटण, किटणे हे शब्द मूळ कोणत्या भाषेतले असा प्रश्न पडतो की नाही. तर हा शब्द आर्य भारतीय भाषाकुळात म्हणजे संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती या सगळ्या भाषांमध्ये दिसतो. तसाच तमिळ, कानडी या द्राविडी भाषाकुळात सुद्धा तो दिसतो. एकाच भाषेपासून निर्माण झालेल्या भाषांना साधारणपणे एका कुळातल्या भाषा असं म्हटलं जातं. इंग्रजीत भाषाकुळ या शब्दाला लँग्वेज फॅमिली असाही शब्द आहे. सध्या एवढंच सांगते कारण भाषाकुल या विषयावर सुद्धा विस्ताराने आपल्याला बोलायला लागेल आणि त्यासाठी आमचा स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला पाहावाच लागेल. तुर्तास तुम्हाला किठाईची माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि भाषा अशा कशामध्ये तुम्हाला आणखी कुठल्या शब्दांबद्दल जाणून घ्यायचंय, काय जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका बरं का. आणि चॅनल सबस्क्राईब करा आमचा, म्हणजे आम्ही नव्या नव्या शब्दांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, अपलोड करत राहू, तेव्हा त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला नक्की मिळतील. तर मंडळी आता इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओत एका नव्या शब्दासह पुन्हा भेटायचंच आहे. तेव्हा तुर्तास नमस्कार. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हा